वेलकम इन द वर्ल्ड ऑफ सायन्स. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुकुंद सायन्स अकॅडमीमध्ये आपलं मनापासून स्वागत. टुडे वी आर गोइंग टू स्टडी द न्यू चॅप्टर दॅट इज ॲनिमल क्लासिफिकेशन of class 10th Maharashtra board. In today's lecture we are going to study the complete topic in one lecture. Let's move into the topic. Which criteria are used for classification of organism? ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणता क्रायटेरिया यूज केला होता? Criteria used for classification of animals are presence or absence of notochord. त्यांच्यामध्ये नोटोकॉड आहे की नाही. सेकंड, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. त्यांच्यामध्ये कोणतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे? प्रोटोप्लाझमिक आहे का सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे का सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे का टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. बॉडी सिमेट्री. त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये कोणती सिमेट्री आहे? रॅडियल सिमेट्री आहे का बायलॅटरल सिमेट्री दाखवते. स्टर्म लेयर. बॉडी कॅव्हिटी. त्यांची जी बॉडी आहे ती असिलोमेट कॅव्हिटी दाखवते का सुडोसिलोमेट कॅव्हिटी दाखवते का सिलोमेट कॅव्हिटी दाखवते. बॉडी सेगमेंटेशन. त्यांच्या बॉडीवर सेगमेंट आहेत की नाहीत. ॲबिलिटी टू ऑब्टेन न्यूट्रिशन. हाऊ दे ऑब्टेन न्यूट्रिशन. ते न्यूट्रिशन कसं ऑब्टेन करतात. देन मोड ऑफ रिप्रोडक्शन. हाऊ दे रिप्रोड्यूस. ते असेक्शुअली रिप्रोड्यूस करतात का सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात. लेट्स सी द चार्ट ऑन पेज नंबर 61, that is 6.1 number 6.1 chart. Living organisms are divided into two groups. They are prokaryotic and eukaryotic. In prokaryotic organisms, in their cell there is no nucleus. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमच्या सेल्समध्ये न्यूक्लियस नसतो आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमच्या सेल्समध्ये न्यूक्लियस असतो. प्रोकॅरियोटिकमध्ये किंगडम मोनेरा ठेवलेला आहे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर फर्दर डिवायडेड इंटू टू टाइप्स दॅट आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किंगडम प्रोटिस्टा इज प्लेस्ड. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर फर्दर डिवायडेड इंटू टू टाइप्स ऑन द बेसिस ऑफ सेल वॉल, विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला पुढे दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन करण्यात आलं. त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे की नाही. विथ सेल वॉल organisms are again further divided into two types that are autotrophs or heterotrophs. बघा, विथ सेल वॉल ऑर्गॅनिझम्स, त्यांच्या ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल आहे त्यांना अजून पुढे दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन त्यांचं करण्यात आलं किंवा त्यांच्या स्वतः अन्न तयार करतात का दुसऱ्यावरती डिपेंड राहतात. तर ऑटोट्रॉफ्स किंगडम प्लांटी आणि हेटरोट्रॉफ्स दुसऱ्यावरती डिपेंड असतात. ते कोण आहेत? किंगडम फंगाय. विदाउट सेल वॉलमध्ये आहे किंगडम ॲनिमेलिया. Now let's learn the second question. How plants are classified. प्लांट्स क्लासिफिकेशन कसं करण्यात आलेलं आहे. किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू टू ग्रुप्स दॅट आर क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? प्लांट्स विदाउट सीड्स. ज्या प्लांटच्या फ्रूटमध्ये सीड नसते त्या प्लांट्सला आपण काय म्हणणार? क्रिप्टोगॅमस प्लांट्स म्हणणार. आणि ज्या प्लांटच्या फ्रूटमध्ये सीड असणार आपण त्यांना काय म्हणणार? फॅनोरोगॅम्स plants म्हणणार. These cryptogams are further divided into three that are thallophyte, bryophyte and pteridophyte. These phanerogams plants means the plants in which their food contains seeds. These phanerogams are divided into two that are gymnosperm and angiosperm. Again, these angiosperms are divided further into two that are monocot and dicot. Angiosperming plants पुन्हा
पुढे 2 ग्रुपमध्ये डिव्हिजन त्यांचं करण्यात आलं किंवा त्यांच्या सीडमध्ये 1 कॉटलिडॉन आहे का 2 कॉटलिडॉन आहेत. नाव लेट्स लर्न. यू मस्ट बी लुकिंग फॉर ॲनिमल्स अराउंड अस. आपण आपल्या अवतीभोवती ॲनिमल्स पाहत असतो. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल सम आर टू बिग. काही ॲनिमल्स खूप छोटे असतात तर काही ॲनिमल्स कसे असतात खूप मोठे असतात. सम आर टेरेस्ट्रियल सम आर ॲक्वॅटिक. काही ॲनिमल्स जमिनीवर राहतात तर काही ॲनिमल्स पाण्यात राहतात. सम ॲनिमल्स क्रॉल ऑन लँड सम स्विम इन वॉटर सम फ्लाय इन एअर. काही ॲनिमल्स जमिनीवर सरपटतात, काही ॲनिमल्स पाण्यामध्ये पोहतात तर काही ॲनिमल्स आकाशामध्ये उडतात लाईक बर्ड. Some animals have scales on skin whereas some have feathers or hairs. काही ॲनिमलच्या बॉडीच्या स्किनवरती काय असतात स्केल्स असतात, खवले असतात आणि काही ॲनिमलच्या बॉडीच्या स्किनवरती काय असतात फिदर्स असतात किंवा हेअर्स असतात. इन दिस वे देर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी अमंग ॲनिमल्स टू. अशा प्रकारे आपल्याला खूप ॲनिमल्समध्ये डायव्हर्सिटी पाहायला भेटते. According to recent studies, estimate number of animal species on Earth is approximately 7 million. बघा सध्याच्या स्टडीनुसार जी काही ॲनिमल स्पेसीसचा अर्थवरती किती आहे तर 7 मिलियन स्पेसीज आपल्याला ॲनिमलच्या अर्थवरती सापडतात. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसीसचा स्टडी करणं सोपं आहे का नाही, खूप अवघड आहे. However, if group and subgroup of animals are formed depending upon the similarities and differences, it will make it very easy to study such vast variety of animals. आणि जर त्या ॲनिमल्सला आपण ग्रुप आणि सबग्रुपमध्ये जर ठेवलं कशाच्या बेसवरती त्यांच्या सारखेपणा आणि त्यांच्या वेगळेपणावरून तर आपल्याला ह्या सगळ्या ॲनिमलचा अभ्यास करणं थोडासा सोपं जाऊ शकतं. Formation of group and subgroup of animal depending upon similarities and differences among animal is called as animal classification. मग नेमकं ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय तर त्यांचा ग्रुप आणि सब ग्रुपमध्ये त्यांना ठेवणे कशाच्या बेसवरती त्यांच्यामध्ये सारखेपणा त्यांच्यामधला वेगळेपणा याच्या बेसवरती त्यांना ग्रुप आणि सब ग्रुपमध्ये ठेवणं याला आपण काय म्हणतो ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणतो. Now let's learn history of animal classification. Time to time, different scientists चा प्रयत्न केलेला होता. Greek philosopher Aristotle was the first to perform the animal classification. क्लासिफिकेशन केलं तर ॲनिमल्सचं ते काही क्रायटेरियावर ठरवून केलं तर ती क्रायटेरिया कोणता होता बॉडी साईज, बॉडी मे बी लार्ज ऑर स्मॉल साईज, हॅबिट्स त्यांचे सवय काय आहेत अँड हॅबिटाट ते कुठे राहतात. आणि 3 क्रायटेरियाच्या बेसवरती अरिस्टॉटलनं ॲनिमलला क्लासिफाय केलं होतं. क्लासिफिकेशन प्रपोज बाय अरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. आणि जे काही अरिस्टॉटलनं क्लासिफिकेशन मेथड प्रपोज केली ती त्याला काय म्हणत होते आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन म्हणत होते. फर्दर त्यानंतर ॲज पर द न्यू आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन डेव्हलपमेंट इन सायन्स रेफरन्सेस वेर चेंज अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू. आणि जसं सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली तसं ॲनिमल क्लासिफिकेशनचा क्रायटेरियासुद्धा बदलत गेला. Beside Aristotle, artificial method of classification was followed by Theophrast, Pliny, John Roy, Linus, etc. अरिस्टॉटल सोडता अजून बाकीचे शास्त्रज्ञ जसे की थिओफ्रास्ट, प्लिनी, जॉन रॉय अँड लायनस हे सुद्धा आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वापरत होते. कोणाचं अरिस्टॉटलनं दिलेलं. लॅटर ऑन नॅचरल सिस्टीम क्लासिफिकेशन जी सिस्टम होती ती फॉलो करण्यात होत होती. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन फॉलो करत होते. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन व्हेरियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन होतं ते सुद्धा काही क्रायटेरियावरती बेस्ड होतं जसं की बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स,
chromosomes, and biochemical properties. These are the criteria on which natural system of classification was based. By this time, क्लासिफिकेशन केलं ते सुद्धा काही जण यूज करत होती, जसे की इट वॉज यूज बाय डॉबेन्सकी अँड मेयर. आणि एव्हर्सनच्या बेसवर जे काही क्लासिफिकेशन होतं ते कोण यूज करत होतं? डॉबेन्सकी अँड मेयर. रिसेंटली कार्ल वूज हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि सध्या काही वर्षापूर्वी कार्ल वूज या शास्त्रज्ञानानं सुद्धा काय केलं? ॲनिमल क्लासिफिकेशनचं नवीन मॉडेल प्रपोज केलेलं आहे. नाव लेट्स लर्न बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. या ॲनिमल क्लासिफिकेशन केल्यामुळे आपल्याला काय फायदे झाले? स्टडी ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन बिकम्स कन्व्हिनियंट. स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. या ॲनिमल क्लासिफिकेशनमुळं ॲनिमलचा अभ्यास करणं आपल्याला सोयीस्कर झालं. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फॉर्म अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. बघा, पूर्ण ग्रुपचा स्टडी करण्याच्या ऐवजी त्याच्या थोड्या ॲनिमलचा आपण जर स्टडी केला तर आपल्याला पूर्ण ग्रुपबद्दल माहिती भेटायला लागली. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. त्यामुळे जी काही इव्होल्युशनची आयडिया आहे ती आपल्याला कुणामुळं आली? ॲनिमल क्लासिफिकेशनमुळं. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. आणि आपण त्यामुळे ॲनिमल्सला एकदम ॲक्युरेटली आयडेंटिफाय करू लागलो. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ॲनिमल क्लासिफिकेशनमुळं आपल्याला त्यांच्या रिलेशनशिपबद्दल, म्हणजे ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमबरोबर कसे राहतात आणि कसे राहतात हे आपल्याला समजलं. हेल्प्स टू अंडरस्टूड द हॅबिटॅट ऑफ इच ॲनिमल्स अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. आणि दुसरा एक फायदा झाला की त्यांच्यामुळे आपल्याला त्यांचा एक्झॅक्ट रोल काय आहे तो आपल्याला कशामुळे समजला? ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे समजला. आणि त्यांचा हॅबिटॅट काय आहे, त्यांचं नॅचरल होम काय आहे हे सुद्धा आपल्याला कशामुळे समजलं? ॲनिमल क्लासिफिकेशन यामुळे समजलं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल्स. Now let's learn traditional method of animal classification. Traditionally, depending upon presence or absence of notochord, the animal kingdom has been divided into two groups that are non-chordate and chordate. त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे की नाही या बेसिसवरती ॲनिमलचं क्लासिफिकेशन दोन ग्रुपमध्ये करण्यात आलं, जसं की नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटमध्ये. Now let's learn non-chordate and characters of non-chordates are: a body is not supported by rod-like structure. आणि त्यांची जी बॉडी होती ती रॉड-like स्ट्रक्चरनं सपोर्ट केलेली नव्हती. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. त्यांच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स नव्हते. नर्वकॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन व्हेंट्रल साईड. जर नर्वकॉर्ड त्यांच्यामध्ये असला तर तो कोणत्या साईडला असेल? व्हेंट्रल साईडला असणार आहे, मीन्स फ्रंट साईडला असणार आहे. आणि इट इज सॉलिड अँड पेअर्ड. आणि तो नर्वकॉर्ड कसा असणार आहे? सॉलिड असणार आहे आणि पेअर्ड असणार आहे. हर्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साईड. आणि जर हर्ट त्यांच्यामध्ये असेल तर ते कोणत्या साईडला असणार आहे? डॉर्सल साईड मीन्स बॅक साईडला असणार आहे. नाउ लेट्स लर्न अबाउट कॉर्डेट. बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. त्यांची जी बॉडी आहे नोटोकॉर्डनं सपोर्ट केलेली असणार आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स और लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. आणि रेस्पिरेशन करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असणार आहे? फॅरेंजियल गिल स्लिट्स किंवा लंग असणार आहे. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ बॉडी. आणि त्यांचा जो काही नर्व कॉर्ड आहे तो कोणत्या साईडला असणार आहे? बॉडीच्या डॉर्सल साईडला, म्हणजे बॅक साईडला प्रेझेंट असणार आहे. आणि इट इज हॉलो. नर्व कॉर्ड कसा आहे? हॉलो आहे. हर्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. आणि हर्ट कोणत्या साईडला असणार आहे? व्हेंट्रल साईड मीन्स फ्रंट साईडला असणार आहे. सी दिस इज द डायग्राम ऑफ कॉर्डेट. नोट, नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ ॲनिमल बॉडी. नोटोकॉर्ड काय? लॉंग रॉड लाईक स्ट्रक्चर असतं आणि ते बॉडीच्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये बॅक साईडला प्रेझेंट असतं. This kingdom Animalia is divided into two groups that are non-chordate and chordate. These non-chordates are further
divided into 6 phylum. Sorry, these non-chordates are divided into 10 phyla that are Protozoa, Porifera, Cnidaria, Platyhelminths, Aschelhelminths, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, and Hemichordata. These are the 10 phyla where non-chordates are divided. Phylum Chordata are divided into 3 subphyla that are Urochordata, Cephalochordata, and Vertebrata. Then this Vertebrata is further divided into 6 classes that are Cyclostomata, Pisces, Amphibia, Reptilia, Aves, Mammalia. These are the 6 classes where Vertebrata is divided. This system of animal classification was in practice till now. Nowadays new system of classification is followed. आता सध्या आपण नवीन सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची ती फॉलो करतो. लेट्स सी. At present, according to five kingdom classification system of Robert Whittaker, all multicellular animals are included in kingdom Animalia. फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमच्या म्हणण्यानुसार जी कोणी दिली रॉबर्ट व्हिटेकरनं दिली त्यांच्या म्हणण्यानुसार जी काही मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत ती कशामध्ये ठेवलेली आहेत किंगडम ॲनिमल्या या किंगडममध्ये ठेवलेली आहेत. दिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सम क्रायटेरिया आणि ही जी काही फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे ही सुद्धा काही क्रायटेरियावरती बेस्ड आहे. जसं की बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, body cavity, and germinal layers. Segmentation. These are the criteria where in which new system of classification is based. Now let's learn new point, that is the criteria for new system of classification. Body of every animal is made up of cell. आणि प्रत्येक ॲनिमलची बॉडी कशापासून बनलेली आहे सेलपासून बनलेली आहे. इन मल्टीसेल्युलर ॲनिमल मेनी सेल्स आर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स इन देअर बॉडी. बघा बहुपेशी ॲनिमल्समध्ये खूप सारे सेल्स काय करतात वेगवेगळे फंक्शन त्यांच्या बॉडीमध्ये करत असतात. फाईल इन युनिसेल्युलर ॲनिमल्स सिंगल सेल परफॉर्म एव्हरी फंक्शन ऑफ बॉडी. आणि युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये एक पेशीय सजीवामध्ये एकच सेल असते ते काय करते सगळे फंक्शन करत असते. Now let's learn grade of organization. There are 4 or 5 grade of organization. Let's see. First is protoplasmic grade of organization. Second is cellular grade organization. Third is cell tissue grade organization. Fourth is tissue organ grade organization. And fifth is organ system grade organization. Let's learn about protoplasmic grade organization. Body of unicellular organisms or animal is referred as protoplasmic grade organization. ज्या ॲनिमलची बॉडी एका सेलपासून बनलेली आहे त्यांना आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो. जसे की अमेबा, पॅरामोशियम. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल टिश्यूज आर नॉट फॉर्म देन देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. मल्टीसेल्युलर ॲनिमल तर आहे पण त्यांच्यामध्ये टिश्यू तयार झालेले नाहीत त्या ॲनिमलच्या बॉडीला आपण सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो. थर्ड इज सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. इन केस ऑफ सम ॲनिमल सेल कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज विथ द हेल्प ऑफ विच ऑल बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म. सच ॲनिमल शोज सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. बघा ज्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये खूप सारे सेल एकत्र येऊन टिश्यू बनवतात आणि टिश्यूपासून बॉडीचं फंक्शन केलं जातं त्या ॲनिमलच्या बॉडीला आपण सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो. एक्झाम्पल ॲनिमल फ्रॉम फायला निडारिया. निडारिया फायलाच्या नंतर जी काही ॲनिमल्स येणार आहेत ते सगळे ॲनिमल सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवतात. टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. In this type of organization, tissues are organized to form some organs. आणि या
ऑर्गनायझेशनमध्ये सेल एकत्रित येऊन टिश्यू बनणार आहेत आणि टिश्यू एकत्रित येऊन काही ऑर्गन्स बनवणार आहेत. हवेवर कम्प्लीट ऑर्गन सिस्टम्स आर नॉट फॉर्म. आणि या ॲनिमल्समध्ये ऑर्गन सिस्टम पूर्ण बनणार आहे का? नाही बनणार. मग त्या ॲनिमल्सला आपण काय त्या ॲनिमलच्या बॉडीला आपण काय त्या बॉडीला आपण काय म्हणणार? टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल फ्लॅटवर्म. Beside the four type of body organization mentioned above, remaining all animals shows organ system organization in which different organs are joined together to form organ system that perform specific function. बघा, वरील जे आपण 4 ऑर्गनायझेशन पाहिले, जसे की प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, ते सोडता बाकीची जी ॲनिमल्स आहेत ते कोणते सिस्टम दाखवणार आहेत? ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन दाखवणार आहेत. यासाठी टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. एक्झाम्पल आहेत क्रॅब, फ्रॉग अँड ह्युमन. क्रॅब, फ्रॉग अँड ह्युमन हे कोणतं ऑर्गनायझेशन दाखवणार आहेत? ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पॉईंट फ्रॉम द criteria for new system of classification is body symmetry. Asymmetrical body. In case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get to equal half. Asymmetrical body ॲनिमलच्या बॉडीमध्ये अशी इमॅजिनरी ॲक्सिस नसते की याच्यामधून आपण जर 2 इक्वल त्याचे भाग करू शकतो. जसे की अमेबा. एक्झाम्पल बघा, अमेबा, पॅरामोशियम अँड सम स्पॉन्जेस. देअर बॉडी शोज asymmetrical body plan. Now let's learn second symmetry, that is radial symmetry. In this type of body, if imaginary cut passes through central axis but any plane of body, it gives 2 equal halves. जर आपण त्यांच्या बॉडीमधून एक कोणती इमॅजिनरी ॲक्सिस पासून जर आपण कट केला तर त्यांचे बरोबर काय होतात? 2 भाग होतात. त्या ॲनिमलच्या बॉडीला आपण काय म्हणणार? रॅडियल सिमेट्री दाखवतो असे म्हणणार आपण. एक्झाम्पल स्टारफिश. इन केस ऑफ दिस ॲनिमल देर आर 5 डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस ऑफ बॉडी विच कॅन गेट टू इक्वल हाल्व्स. नाउ थर्ड सिमेट्री इज बायलॅटरल सिमेट्री. In this type of body, there is only one such imaginary axis of body through which we can get to equal half. बघा, या ॲनिमलच्या बॉडीमध्ये काय होणार आहे की एक इमॅजिनरी ॲक्सिसपासून जर तुम्ही कट केलं तर बरोबर 2 इक्वल भाग तुम्हाला भेटणार आहेत. त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये कोणती सिमेट्री असणार आहे? मग बायलॅटरल सिमेट्री असणार आहे. एक्झाम्पल इन्सेक्ट, फ्रॉग, फिशेस, बर्ड अँड ह्युमन. Third criteria for new system of classification is germ layer, that is diploblastic and triploblastic. In case of multicellular animals, germ layers are formed during initial period of their embryonic development, and from those germ layer only different tissues are formed in the body. बघा, मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये, बहुपेशी ॲनिमल्समध्ये काय होणार आहे? त्यांच्या एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्येच इनिशियल पिरियडलाच काय होणार आहे? तर जर्म लेयर बनणार आहेत आणि त्या जर्म लेयर पासूनच काय होणार आहे? वेगवेगळे टिश्यू बॉडीचे बनणार आहेत. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेयर्स आर फॉर्म. आणि काही ॲनिमल्समध्ये तर 2 जर्म लेयर्सच बनतात. ते कोणते? एंडोडर्म अँड एक्टोडर्म. एक्झाम्पल ऑल निडारियन्स. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म लेयर्स आर फॉर्म, दॅट इज मेसोडर्म, बिसाइड, एंडोडर्म अँड एक्टोडर्म. आणि काही ॲनिमल्समध्ये 3 जर्म लेयर सापडतात. कोणकोणते? एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मेसोडर्म. The fourth criteria for classification of new system, that is body cavity or coelom. Cavity between the body of internal organ is called a body cavity or coelom. बघा, इंटरनल ऑर्गनच्या मध्ये जी काही कॅव्हिटी प्रेझेंट असते आपण त्याला काय म्हणतो? बॉडी कॅव्हिटी म्हणतो किंवा सिलोम म्हणतो. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट, बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम आयदर मेसोडर्म ऑर गट. बहुपेशीय ॲनिमल्समध्ये
त्यांच्या एम्ब्रॉनिक पिरियडच्या डेव्हलपमेंटमध्ये सुरुवातीला इनिशियल पिरियड ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्येच काय होणार आहे, त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी बनणार आहे. आणि कुणापासून बनणार आहे तर ती एकतर मेझोडर्मपासून बनेल किंवा गटपासून बनेल. Such type of body cavity is present in animals of phylum Annelida and coming onwards Annelida. आणि त्या प्रकारची बॉडी कॅव्हिटी कुणामध्ये तुम्हाला दिसणार आहे तर Annelidaमध्ये किंवा येणाऱ्या नंतरच्या ॲनिमल्समध्ये. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज युसोलोमेट ॲनिमल्स. आणि त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणणार, युसोलोमेट ॲनिमल्स म्हणणार, ॲनिमल्स विथ ट्रू बॉडी कॅव्हिटी. नाउ लेट्स लर्न अबाउट असिलोमेट ॲनिमल्स. Animals in which body cavity is absent is मध्ये बॉडी कॅव्हिटीज नाही आहे त्या ॲनिमल्सच्या बॉडीला आपण काय म्हणणार, असिलोमेट ॲनिमल्स म्हणणार. फ्रॉम फायला पोरिफेरा, निडारिया अँड प्लॅटीहेल्मिस. बघा, पोरिफेरामध्ये, निडारियामध्ये आणि प्लॅटीहेल्मिसच्या ॲनिमल्समध्ये त्यांची बॉडी कॅव्हिटी कशी आहे, असिलोमेट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे का, नाही. लेट्स लर्न सुडोसिलोमेट. Animals in which body cavity is not formed from ectoderm or endoderm are called pseudocoelomate animals. ज्या ॲनिमलची बॉडी कॅव्हिटी ectoderm किंवा endoderm पासून बनत नाही त्या ॲनिमलच्या बॉडी कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो, pseudocoelomate animals म्हणतो. एक्झाम्पल फ्रॉम फायलम ॲस्केल हेल्मिन्स. ॲस्केल हेल्मिन्सपासून जे काही पुढची फायलम्स आहेत त्यांच्यामध्ये कोणती बॉडी कॅव्हिटी तुम्हाला सापडणार आहे तर pseudocoelomate. Last criteria for new system of classification is segmentation. If the body of animal बॉडी एकदम स्मॉल आणि सारख्या युनिटमध्ये जर डिवाइड झालेली असेल तर आपण काय म्हणणार, सेगमेंटेड बॉडी म्हणणार. आणि त्या प्रत्येक स्मॉल युनिटला आपण काय म्हणणार, सेगमेंट म्हणणार. आणि ईच स्मॉल युनिट इज कॉल्ड अ सेगमेंट. एक्झाम्पल ॲनिमल्स लाईक अर्थवॉर्म फ्रॉम फायलम ॲनिलिडा. ॲनिलिडा मधला जो काही फायलममधला जो काही ॲनिमल आहे अर्थवॉर्म, त्याच्या बॉडीवर आपल्याला काय दिसणार आहे, सेगमेंट दिसणार आहे. नाउ लेट्स लर्न फायलम पोरिफेरा. इट इज एक्झाम्पल युस्पॉन्जिया, स्पॉन्जेलिया. ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड आर कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. बघा, ज्या ॲनिमलच्या बॉडीचा प्लॅन एकदम सिम्पल आहे त्यांना आपण काय म्हणणार, स्पॉन्ज म्हणणार. दे बिअर न्यूमरस स्पोर्स ऑन देअर बॉडी. दोज स्पोर्स आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड ऑस्क्युलम. आणि त्यांच्या बॉडीवरती खूप बारीक बारीक छिद्र असतात आणि आपण त्यांना काय म्हणतो, त्या पोर्सला, त्या छिद्राला काय म्हणतो, ऑस्टिया किंवा ऑस्क्युलम. ऑस्टिया आणि ऑस्क्युलम. दे आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आणि ते ॲनिमल्स कसे आहेत, ॲक्वॅटिक आहेत म्हणजे पाण्यात राहतात. मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर डुलर्स. आणि खूप सारे ॲनिमल्स मराईन आहेत म्हणजे सॉल्टी वॉटरमध्ये राहतात आणि काही ॲनिमल्स फक्त फ्रेश वॉटरमध्ये राहतात. These types of animals have special types of cells called collar cells. आणि त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये काही स्पेशल टाईपचे सेल्स असतात आणि आपण त्यांना काय म्हणतो, कॉलर सेल्स म्हणतो. These animals are always attached to substratum, hence they do not show locomotion. बघा, या ॲनिमलच्या बॉडी सबस्ट्रॅटमला अटॅच असते त्यामुळे ती लोकोमोशन दाखवत नाही. हेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडेंटरी ॲनिमल्स. मग म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, सेडेंटरी ॲनिमल्स म्हणतो. मग सेडेंटरी ॲनिमल्स म्हणजे नेमकं काय झालं, की जे ॲनिमल्स लोकोमोशन दाखवत नाहीत, कुठेतरी सबस्ट्रॅटमला अटॅच असतात, त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो, सेडेंटरी ॲनिमल्स म्हणतो. दिस इज अ सायकॉन स्पॉन्ज. देअर स्पॉन्जी बॉडी आर सपोर्टेड बाय स्पायकुल्स ऑफ स्पॉन्जिन फायबर. त्यांची जी काही स्पॉन्जी बॉडी आहे ती सपोर्ट कशाने केलेला आहे, स्पायकुल्सनं किंवा स्पॉन्जिन फायबरनं केलेला आहे. स्पायकुल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. आणि ही जी काही स्पायकुल्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत, कॅल्शियम कार्बोनेट मीन्स CaCO3 और सिलिका. These animals are feed upon small organisms taken in their body along with water. आणि ॲनिमल्स स्मॉल ऑर्गॅनिझमवरती काय करणार, फीड करणार. मग त्यांचं
न्यूट्रिशन काय? स्मॉल ऑर्गॅनिझम्स. आणि ते कसे घेतात? जेव्हा पाणी त्यांच्यामध्ये येतं त्या पाण्याबरोबर ती स्मॉल ऑर्गॅनिझम जे येतात ते त्यांचं काय? फूड आहे. वॉटर इज टेकन थ्रू ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रू ऑस्कुला. आणि पाणी आतमध्ये कशाद्वारे घेतात? ते ऑस्टियाद्वारे घेतात आणि बाहेर कशाद्वारे सोडतात? ऑस्कुलाद्वारे सोडतात. रिप्रोड्यूस बाय बडिंग, असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड्स. बघा ते 3 प्रकारचं रिप्रोड्यूस करतात 3 प्रकारे. बडिंगद्वारे सुद्धा, असेक्शुअल आणि सेक्शुअल मेथडद्वारे सुद्धा. एक्झाम्पल आहे सायकॉन, युस्पॉन्जिया, हॅलोनिमा आणि युप्लिसिटेलिया. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ फायलम पोरीफेरा. Now let's learn phylum Coelenterata or Nidaria. Body is cylindrical or umbrella like. यांची बॉडी कशी असणार? एक सिलेंडर सारखी असणार आहे, सिलेंडर शेप सारखी किंवा अम्ब्रेला सारखी. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड पॉलिप. जर त्यांची बॉडी सिलेंड्रिकल असेल तर आपण त्यांना काय म्हणू? पॉलिप म्हणू. अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक अँड कॉल्ड ॲज मेडुसा. जर त्यांची बॉडीचा शेप अम्ब्रेला लाईक असला आपण त्याला काय म्हणणार? मेडुसा म्हणणार. मोस्ट ऑफ धीस आर मराईन. आणि खूप सारे हे सिलेंड्रेटा मधले ॲनिमल्स कसे आहेत? मराईन्स आहेत, म्हणजे साल्ट वॉटरमध्ये राहतात. ओनली फ्यू फ्रेश वॉटर्स आर ड्वेलर. आणि फक्त थोडे ॲनिमल्स काय करतात? फ्रेश वॉटरमध्ये दिसतात. निडोब्लास्ट बेरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड माउथ. बघा त्यांच्या माउथवरती काय आहे? टेंटॅकल्स असतात प्रेझेंट. Tentacles are useful for capturing the prey, whereas nidoblast inject the toxin in the body of prey. आणि टेंटॅकल्स आहेत ते कशासाठी त्यांचा काय वापर काय होतो? ते प्रेला कॅप्चर करण्यासाठी. आणि निडोब्लास्टचा काय उपयोग होतो? त्या प्रेमध्ये टॉक्झिन इंजेक्ट करण्यासाठी. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. आणि टेंटॅकलचा वापर अजून प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा होतो. त्यांची बॉडी बघा रॅडियल सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. त्यांची बॉडी कोणती सिमेट्री दाखवते? रॅडियल सिमेट्रिकल दाखवते. आणि ऑर्गनायझेशन कोणतं दाखवते? तर डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन दाखवते. एक्झाम्पल्स आर हायड्रा, ॲडमेसिया, फायसेलिया, अनदर नेम इज पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, ऑरेलिया दॅट इज जेली फिश अँड कोरल. दिस आर द एक्झाम्पल्स of phylum Coelenterata or Nidaria. Now let's learn about bath sponge. This is a black color and somewhat round shape animal. हा ॲनिमल कसा आहे? याचा कलर कसा आहे? तर ब्लॅक कलर आहे, काळा कलर आहे. आणि याची शेप कसा आहे? तर राऊंड शेप आहे. इट्स बॉडी इज मेनली मेड अप ऑफ प्रोटीन दॅट इज स्पॉन्जिन अँड ड्यू टू दिस दे हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. या ॲनिमलची बॉडी कशापासून बनलेली आहे? तर प्रोटीनपासून बनलेली आहे. कोणती प्रोटीन? स्पॉन्जिन प्रोटीन. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आहे? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये असते. इट वॉज यूज फॉर बाथिंग फॉर ओल्ड एज. आणि जुन्या काळामध्ये याचा बाथिंगसाठी वापर केला जात होता. बिसाइड इट वॉज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिलोज अँड कशन्स. बाथिंग सोडता अजून त्याचा वापर पिलोज आणि कशन बनवण्यासाठी सुद्धा केला जात होता. दिस वेअर ऑल्सो यूज ॲज अ वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट्स. या व्यतिरिक्त त्याचा वापर कशासाठी केला जात होता? म्हणजे पोस्टल स्टॅम्प जो असतो, जो आपण पोस्टवरती लावतो, त्याला स्टिक करण्यासाठी आणि करन्सी नोट्सला काउंटिंगसाठी सुद्धा बाथ स्पॉन्जचा यूज केला जात होता. नाऊ लेट्स लर्न अबाउट फायलम प्लॅटीहेल्मिन्स. Body of this animal is slender and flat like a leaf or strip. Hence they are called as flatworms. प्लॅटीहेल्मिन्सला आपण फ्लॅटवॉर्म का म्हणतो? त्यांची बॉडी कशी आहे? स्लेंडर आहे, फ्लॅट लाईक लीफसारखी त्यांची फ्लॅट बॉडी असते, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? फ्लॅटवॉर्म्स म्हणतो. मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट. आणि खूप सारे प्लॅटीहेल्मिन्समधले ॲनिमल्स कसे आहेत? एंडोपॅरासाइट आहेत. मग एंडोपॅरासाइट म्हणजे काय? पॅरासाइट दॅट लिव्ह इनसाइड द होस्ट. जी पॅरासाइट होस्टच्या बॉडीमध्ये राहतात त्यांना आपण काय म्हणतो? एंडो पॅरासाइट म्हणतो. फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वाटिक. आणि काही कसे आहेत? फ्री लिव्हिंग आहेत, कुठेही राहतात, आणि ॲक्वाटिक आहेत म्हणजे पाण्यात राहतात.
बॉडी इज असिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि त्यांची बॉडी कशी, त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी कशी आहे, असिलोमेट आहे आणि सिमेट्री कोण दाखवते, बायलॅटरल सिमेट्री दाखवते. मग म्हणजे त्यांच्या जर बॉडीमधून दोन इमॅजिनरी ॲक्सिस जर पास केले तर बरोबर त्यांचे दोन इक्वल भाग होतात. त्याला आपण काय म्हणतो, बायलॅटरल सिमेट्री. धीस आर ट्रिप्लोब्लास्टिक. त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन कसं आहे तर ट्रिप्लोब्लास्टिक आहे. म्हणजे ते तिन्ही लेअरपासून their body is made up of 3 germ layer, that is ectoderm, endoderm and mesoderm. These animals are hermaphrodite. हे animals कसे आहेत, hermaphrodite आहेत. means male and female reproductive systems are present in the same animal body. एकाच ॲनिमलच्या बॉडीमध्ये तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सुद्धा दिसणार आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सुद्धा दिसणार. एक्झाम्पल प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक अँड टेप worm. These are the examples of phylum Platyhelminths. Now let's learn surprising information. Coral reef are present in ocean. जो काही कोरल रीफ आहे तो कुठे असतो, ओशनमध्ये असतो. These reefs are actually colonies of specific cnidarians. आणि हे कोरल रीफ दुसरं काही नाही आहे तर काय आहे, हे कॉलनीज आहेत कशाच्या, काही स्पेसिफिक निडारियन्सच्या. A precious stone called coral and the coral powder used in Ayurveda is derived from this reef. आणि जे काही आयुर्वेदामध्ये जी कोरल पावडर यूज करत होते ती कशापासून डिराईव्ह केलेली होती तर या कोरल रीफपासून. नाऊ लेट्स लर्न अ फायलम Aschelhelminths. Body is long, thread-like or cylindrical, hence they are called as roundworms. Aschelhelminths मध्ये ॲनिमल्सला आपण राऊंडवॉर्म का म्हणतो, त्यांची बॉडी कशी आहे, सिलेंड्रिकल सारखा शेप आहे म्हणून आपण, आणि लॉंग थ्रेड लाईक आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, राऊंडवॉर्म म्हणतो. ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट. आणि ते ॲनिमल्स कसे आहेत, फ्री लिव्हिंग आहेत आणि एंडोपॅरासाइट आहेत. म्हणजे एंडोपॅरासाइट म्हणजे काय, म्हणजे काय तुम्ही आत्ताच सांगितलं, पॅरासाइट दॅट लिव्ह इनसाइड द होस्ट. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. आणि जी काही फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहेत ती कशी आहेत, एकतर ॲक्वॅटिक आहेत पाण्यात राहतात किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहतात. बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सुडोसिलोमेट. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज नॉन सेगमेंटेड अँड कवर विथ टफ क्युटिकल. आणि या ॲनिमलच्या बॉडीवरती सेगमेंट आहेत का, नाही आहेत. आणि त्यांच्या ॲनिमलच्या बॉडीवरती कवरिंग कशी आहे, क्युटिकल, टफ क्युटिकलनं त्यांची बॉडी कवर केलेली आहे. These animals are unisexual. आणि ॲनिमल्स कसे आहेत, युनिसेक्शुअल्स आहेत. मीन्स ओनली हॅव्हिंग मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. त्यांच्यामध्ये एकतर मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असेल, दोन्ही नसतील. एक्झाम्पल ॲस्कॅरिस, दॅट इज इंटेस्टायनल वॉर्म, फिलरियल वॉर्म, लोआ, दॅट इज आय वॉर्म. नाउ लेट्स लर्न next phylum, that is Annelida. Body of this animal is long, cylindrical and metamerically segmented. या ॲनिमलची बॉडी कशी आहे, लॉंग आहे, लांब आहे, सिलेंड्रिकल शेप आहे आणि त्याच्यावरती सेगमेंट आहेत, मेटामरिकली सेगमेंटेड. मेटामरिकली सेगमेंटेड म्हणजे काय, रिपिटेशन ऑफ सेगमेंट आहे. मोस्ट ऑफ आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट. आणि सगळ्यात खूप जास्त ॲनिमल्स कसे आहेत, फ्री लिव्हिंग्स आहेत आणि काही कसे आहेत, एक्टोपॅरासाइट आहेत. म्हणजे एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, पॅरासाइट दॅट लिव्ह ऑन द आउटसाइड ऑफ इट्स होस्ट. होस्टच्या बॉडीवरती राहणारे जे काही पॅरासाइट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एक्टोपॅरासाइट म्हणतो. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन और फ्रेश वॉटर ड्युलर्स और टेरेस्ट्रियल. आणि जे काही फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहेत ते कुठे, ते मराईन आहेत म्हणजे साल्टी वॉटरमध्ये पण राहू शकतात, फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा. These animals are triploblastic and bilaterally symmetrical and eucoelomate. हे ॲनिमल्स कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. म्हणजे यांचा जो काही जेमलेर आहे तो तिन्हीपासून म्हणलं, एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मेसोडर्म. आणि बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे त्यांच्या बॉडीमधून जर तुम्ही इमॅजिनरी ॲक्सिस पास केली आणि बॉडीला कट केलं तर दोन भाग होतील. आणि युसिलोमेट आहेत, मीन ट्रू सिलोम. दे हॅव सिटी और पॅरापोडिया और सकस फॉर लोकोमोशन. आणि लोकोमोशन करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय आहे तर पॅरापोडिया आहेत किंवा सिटी आहेत.
बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल, यांचीसुद्धा बॉडी काही स्पेशल क्युटिकलनं काय केलेली, कवरिंग केलेली आहे. दिस ॲनिमल्स आर आयदर हर्मोफोडाईट और युनिसेक्शुअल, ही ॲनिमल्स हर्मोफोडाईट पण असू शकतात किंवा आणि युनिसेक्शुअलसुद्धा असू शकतात. एक्झाम्पल अर्थवॉर्म, लीच and Nereis. These are the examples of phylum Annelida. Now let's see the question. Why is earthworm called as friend of farmer? बघा, earthwormला फार्मरचा फ्रेंड का म्हणतात? बिकॉज इट इन्क्रीज सॉईल न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी अँड बेटर ड्रेनेज. ही सॉईलची न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी खूप चांगल्या प्रकारे वाढवतो, म्हणून आपण अर्थवॉर्मला फार्मरचा फ्रेंड म्हणतो. सेकंड क्वेश्चन इज हाऊ मे बी द लीच यूज इन आयुर्वेदिक सिस्टम ऑफ ट्रीटमेंट. आणि त्यांना असं विचारलं आहे का लीचचा वापर आयुर्वेदिक सिस्टममध्ये आयुर्वेदिक सिस्टमच्या ट्रीटमेंटमध्ये कसा केला जात होता. लीच कॅन सक अबाउट 10 times ऑफ इट्स ओन वेट. बघा, त्याच्या वजनापेक्षा जास्त 10 पटीनं जास्त ते काय करतं, सक करत असतो. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सकिंग लीच सिक्रीट व्हेरियस बायोलॉजिकल एन्झाईम इन द ब्लड थ्रू सलावा. आणि जेव्हा तो सक करत असतो त्या सकिंगच्या प्रोसेसमध्ये तो बायोलॉजिकल एन्झाईम काय करत असतो, सिक्रीट करत असतो. कशामध्ये, ब्लडमध्ये. कशाच्या मार्फत, त्याच्या सलावाच्या मार्फत. Now let's learn about phylum Arthropoda. They have joint appendages, hence they are called as arthropods. बघा, त्यांना आर्थ्रोपोड्स का म्हणतात, त्यांच्यामध्ये जॉईंट अपेंडेजेस असतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, आर्थ्रोपॉड्स म्हणतो. लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल इन ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडममध्ये सगळ्यात मोठा फायलम जर कोणता असेल तर तो कोणता आहे, आर्थ्रोपोडा आहे. विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल, याच्यामधली जी ॲनिमल्स आहेत ती खूप जास्त सक्सेस आहेत. These animals are found in all types of habitat ranging from deepest ocean to highest mountain. आणि आर्थ्रोपोडामध्ये जे ॲनिमल्स आहेत ते तुम्हाला सगळीकडे सापडतात. खोलवर जितका खोल समुद्र आहे तिथेही तुम्हाला सापडतील, जितका माउंटन उंच आहे तिथे तुम्हाला ही आर्थ्रोपोड सापडतील. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलोमेट, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. यांची बॉडी कशी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे युसिलोमेट आहेत, त्यांच्यामध्ये ट्रू सिलोम आहे. आणि बायलॅटरल सिमेट्रिकल आहे म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये इमॅजिनरी ॲक्सिस जर तुम्ही पास केली तर बरोबर 2 भाग होऊ शकतात. आणि सेगमेंटेड आहे म्हणजे त्यांच्या बॉडीवरती सेगमेंट आहेत. कायटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट, आणि त्यांच्यावरती एक्झोस्केलेटन ते कसं आहे तर कायटेनियस आहे. ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल मीन्स त्या ॲनिमल्समध्ये काय असणार आहे, एकतर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल. एक्झाम्पल्स क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपिडी, सेंटीपिडी, cockroach, butterfly and honeybee. These are the examples of phylum Arthropoda. Now let's see the question. What type of benefit and has form occur to human from animals Arthropoda? त्यांना असं विचारलं आहे आपल्याला की आर्थ्रोपोडा या आर्थ्रोपोडामधील जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय बेनिफिट आहे बा ह्युमनला. क्रॅब, प्रॉन are eaten worldwide, whereas some arthropods contribute to human food supply, help in growing crops and sustain ecosystem. बघा, काही क्रॅब आणि प्रॉन आहेत ते वर्ल्डवाईड सगळ्या जगामध्ये काय ॲज अ फूड म्हणून खाल्लं जातं. आणि काही ॲनिमल्स काय करतात, ह्युमन्सला फूड सप्लाय करतात. तेच कोण, क्रॅब आणि प्रॉन. मीट्स आर आर्थ्रोपोड्स that can infest human as well as other like cockroach can trigger asthma. Some arthropods like scorpion, some spider, bees can potentially kill people with their stings. म्हणजे काही आर्थ्रोपोड्स जसं की स्कॉर्पियन असेल, इन्सू, स्पायडर आणि बीज हे यांच्या स्टिंगनं जर चावले तर काय होतात, ह्युमन बिंग किल पण होऊ शकतो. Which are the animals from phylum Arthropoda those have shortest and longest lifespan? त्यांना विचारलं आहे की आर्थ्रोपोडा फायलममध्ये असं कोणते ॲनिमल आहे ज्यांचा
कोणता ॲनिमल आहे ज्याचा सगळ्यात लॉंगेस्ट लाईफ स्पॅन आहे आणि कोणता ॲनिमल आहे त्यांचा सगळ्यात शॉर्टेस्ट लाईफ स्पॅन आहे. मे फ्लाईज हॅज शॉर्टेस्ट लाईफ स्पॅन अमंग आर्थ्रोपोड्स. जेवढे काही आर्थ्रोपोड्स आहेत त्यांच्या सगळ्यामध्ये मे फ्लाईजमध्ये चा लाईफ स्पॅन सगळ्यात कसा आहे, छोटा आहे. आफ्रिकन माऊल बिल्डिंग टेर्मिट क्वीन हॅज लॉंगेस्ट लाईफ स्पॅन. म्हणजे काही आफ्रिकन माऊल बिल्डिंग टेर्मिट क्वीन आहे, तिचा सगळ्यात मोठा सगळ्यात लॉंगेस्ट लाईफ स्पॅन तिचा आहे आर्थ्रोपोडामधून. फायज इट बीन सेड दॅट ओनली इन्सेक्ट डायरेक्टली कम्पीट विथ ह्युमन्स फॉर फूड. असं का म्हणलं जातं की इन्सेक्ट डायरेक्टली ह्युमनला कम्पीट करतात विथ फूड. वेनेवर दे सीट दे पिक अप जर्म्स फ्रॉम दॅट प्लेस अँड दे also feed in dirty places. Now when they come and sit on our food they spoil it as dirt. बघा ते इन्सेक्ट कुठेही बसतात, जिथे बसतात तिथून इन्सेक्ट पिकअप करतात आणि ते डर्टी ते आपल्या फूडवरती ठेवतात आणि आपलं फूड स्पॉईल करतात. दे ऑल्सो फीड लँड ऑन आवर फूड अँड फर्दर मोर दे ओमिट आउट ऑल दॅट दे एट ऑन आवर फूड. ते पुढे काय करतात, आपल्या फूडवरती जेव्हा बसतात तेव्हा ते काय करतात, जे काही त्यांना खाल्लेलं आहे ते सगळं ओमिट करतात कुठे, आपल्या फूडवरती. दिस फाय दे आर डायरेक्टली कम्पीट विथ ह्युमन्स फॉरवर्ड. यामुळं ते काय करतात, डायरेक्टली ह्युमनला कम्पीट करतात विथ फूड. नाव लेट्स लर्न अबाउट फायलम मोलुस्का. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सॉफ्ट अँड स्लिमी, हेन्स दे आर रेफर्ड ॲज मोलुस्क. यांना मोलुसच काय म्हणतात, कारण की ॲनिमलची बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि स्लिमी म्हणजे गुळगुळीत आहे. सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडममध्ये सगळ्यात दुसरा मोठा फायलम जर कोणता असेल तर तो कोणता आहे, मोलुस्का. दिस आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. आणि यांच्यामध्ये ॲनिमल्स कुठे राहतात, ॲक्वॅटिकमध्ये म्हणजे पाण्यामध्ये आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती. मोस्ट ऑफ ॲक्वॅटिक मोलुस आर मराईन बट फ्यू आर फ्रेश वॉटर डीलर्स. आणि काही ॲक्वॅटिक मोलुस कसे आहेत, मराईन्स आहेत म्हणजे सॉल्ट वॉटरमध्ये राहतात, आणि काही मोलुस कसे आहेत, फ्रेश वॉटरमध्ये राहतात म्हणजे गोड्या पाण्यात राहतात. बॉडी ऑफ धिस ॲनिमल इज ट्रिप्लोप्लास्टिक, युसिलोमेट, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. या ॲनिमलची बॉडी कशी आहे, ट्रिप्लोप्लास्टिक आहे, युसिलोमेट आहे आणि नॉन सेगमेंटेड आहे. म्हणजे यांच्या बॉडीवर सेगमेंट आहेत का, नाहीत, आणि सॉफ्ट आहे, मऊ आहे. एस्केप्ड ॲनिमल लाईक स्नेल देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. स्नेल सोडता बाकी जे काही ॲनिमल्स आहेत ते कोणती सिमेट्री दाखवणार आहेत, बायलॅटरल सिमेट्री दाखवणार आहेत. देअर बॉडी इज डिवायडेड इन टू 3 डिव्हिजन लाईक हेड, फूट अँड विसरल मास. आणि त्यांच्या बॉडीचं 3 भागामध्ये डिव्हिजन झालेलं आहे, जसं की हेड, फूट अँड विसरल मास. विसरल मास इज कवर्ड विथ मेंटल. आणि विसरल मासवर कवरिंग कशाची आहे, मेंटलची. दिस मेंटल सिक्रेट हार्ड कॅल्करियस सेल. आणि मेंटल काय सिक्रेट करतं, हार्ड कॅल्करियस सेल सिक्रेट करतं. दिस सेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और इवन ॲबसेंट इन सम केसेस. आणि काहीमध्ये ते कॅल्करियस सेल आहे ते कसं असणार, एक्सटर्नल असेल, बाहेर असेल, किंवा इंटरनल असेल, किंवा ॲबसेंटसुद्धा असू शकतं. दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि ॲनिमल्स कसे आहेत, युनिसेक्शुअल्स आहेत. मीन्स त्यांच्यामध्ये एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल, आयदर मेल और आयदर फिमेल. एक्झाम्पल बायवेल, स्नेल अँड octopus. These are the examples of phylum Mollusca. Let's learn surprising information. Octopus is the most clever animal among non-chordate. आणि non-chordate मध्ये सगळ्यात जास्त क्लेवर ॲनिमल जर कोणता असेल तर तो कोणता आहे, ऑक्टोपस. इट कॅन चेंजेस इट्स कलर. आणि तो स्वतःचा कलरसुद्धा चेंज करू शकतो. इट कॅन परफॉर्म 3 टाईप्स ऑफ लोकोमोशन लाईक स्विमिंग, क्रिपिंग अँड वॉकिंग. हा 3 प्रकारचं लोकोमोशन दाखवतो, स्विमिंग, क्रिपिंग आणि वॉकिंग. नाउ लेट्स लर्न नेक्स्ट फायलम दॅट इज इकायनोडर्मेटा. Calcareous spines are present on the body of these animals, hence they are called as echinoderms. त्यांना इकॉनोडर्म्स का म्हणतात, की त्यांची जी काही बॉडी आहे त्या बॉडीवरती काय आहे, कॅल्केरियस स्पाइन्स आहेत. आणि ती कशापासून बनले आहेत, कॅल्शियम. कॅल्केरियस स्पाइन्स, कॅल्केरियस मीन्स कॅल्शियम कार्बोनेट कंटेनिंग. दिस ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशन. ही ॲनिमल्स फक्त आणि फक्त ओशनमध्ये सापडतात. देअर बॉडी इज ट्रिप्लोप्लास्टिक अँड युसिलोमेट. युसिलोमेट मीन्स विथ ट्रूसिलोम.
दे शो रॅडियल सिमेट्री इन ॲडल्ट स्टेज, आणि ॲडल्ट स्टेजमध्ये ते कोणती सिमेट्री दाखवतात? रॅडियल सिमेट्री. हवेवर दे शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज, आणि लार्वलच्या स्टेजमध्ये ते बायलॅटरल सिमेट्री दाखवतात, म्हणजे त्यांच्या बॉडीमधून जर इमॅजिनरी ॲक्सिस पास केले तर दोन इक्वल भाग तयार होतात. कोणत्या स्टेजला? लार्वल स्टेजला. लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट, आणि ट्यूब फीटच्या मदतीने ते काय करतात? लोकोमोशन करतात. ट्यूब फीट इज ऑल्सो युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, आणि ट्यूब फीटचा वापर फक्त लोकोमोशन करण्यासाठीच तर नाही, तर प्रेला कॅप्चर करण्यासाठी सुद्धा केला जातो. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी, आणि काही ॲनिमल्स कसे आहेत? सेडेंटरी मीन्स दे डू नॉट शो लोकोमोशन, दे आर अटॅच टू सबस्ट्रेटम. एक्झाम्पल, दिस ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, त्यांच्यामध्ये रिजनरेशनची चांगली ॲबिलिटी असते. दे हॅव स्केलेटन मेडअप ऑफ कॅल्केरियस स्पाईन्स अँड ऑर ऑसिकल्स, आणि त्यांची जी काही स्केलेटन आहे ते कॅल्केरियस स्पाईननं किंवा ऑसिकलनं बनलेलं असतं. एक्झाम्पल, स्टारफिश, सी अर्चिन, सी कुकुंबर, सी. These are the examples of phylum Echinodermata. In certain situations, starfish can break apart its body part and regenerate those later on. काही सिच्युएशनला स्टारफिश काय करतो? त्याची एक बॉडीचा भाग जर कट झाला तर तो उरलेला भाग काय करतो? रिगेन करतो, आणि त्या ब्रेक झालेल्या भागापासून नवीन बॉडी तयार होते. Now let's learn about phylum Hemichordata. Body of this animal is divided into 3 parts as proboscis, collar and trunk. या ॲनिमलची बॉडी 3 भागामध्ये डिवाइड झालेली आहे, जसे की proboscis, collar and trunk. Notochord is present only in proboscis region only, हेन्स दे आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स. ना हो बाई, हेमिकॉर्डेट्सच का म्हणतात? कारण की त्यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो फक्त प्रोबॉसिस रिजनमध्येच प्रेझेंट असतो, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? हेमिकॉर्डेट म्हणतो. सी, दिस इज अ प्रोबॉसिस रिजन. सी इन द डायग्राम. दिस ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अकोनवॉर्म्स, आणि या ॲनिमल्सला अजून आपण काय म्हणतो? ॲकोनवॉर्मसुद्धा म्हणतो. दिस आर मराइन ॲनिमल्स लिव्ज इन बरो सँड, आणि ॲनिमल्स कसे आहेत? मराइन ॲनिमल्स आहेत, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात आणि सँडच्या खाली बरो केलेला. बरो लिव्ज इन बरोज इन सँड, म्हणजे सँडच्या खाली, वाळूच्या खाली सुद्धा राहतात. दे हॅव 1 to many pharyngeal gill slits, आणि त्यांच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त काय असतात? pharyngeal gill slits असतात. दे आर युनिसेक्शुअल ऑर सम मे बी हर्मोपोडाइट. ते कसे आहेत? युनिसेक्शुअल्स आहेत, मीन्स काही युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये एकतर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल. पण काही असे आहेत काही असे आहेत की त्यांच्यामध्ये दोन्ही पण आहेत, मीन्स दे आर हर्मोपोडाइट. दे कंटेन्स बोथ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ॲज वेल ॲज प्लस फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. एक्झाम्पल्स आहे बॅलॅनोग्लॉसस अँड सायकलोग्लॉसस. थ्रू द व्ह्यू पॉईंट ऑफ इव्हॉल्युशन, बॅलॅनोग्लॉसस इज कन्सिडर ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. जर तुम्ही इव्हॉल्युशनचा च्या पॉईंटनं जर पाहिलं तर बॅलॅनोग्लॉसस काय? कनेक्टिंग लिंक आहे. कुणामध्ये? नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेटमध्ये. आणि दिस ॲनिमल शो द कॅरेक्टर ऑफ बोथ द ग्रुप्स, आणि हा जो काही ॲनिमल आहे बॅलॅनोग्लॉसस तो दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवतो. कोणत्या ग्रुपचे? दोन, नॉन कॉर्डेटचे पण आणि कॉर्डेटचे पण. Now let's learn about phylum Chordata. These animals have supporting notochord in their body, आणि या ॲनिमलच्या बॉडीला सपोर्ट करण्यासाठी काय असणार आहे? नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. बघा, जी काही सगळे कॉर्डेट्स आहेत ते एकाच फायलममध्ये इन्क्लूड केलेले आहेत. कॉर्डेटा इज क्लासिफाईड इन 3 सब फायला, आणि या कॉर्डेटाचं फर्दर 3 सब फायलामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. फॉलोविंग आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ फायलम कॉर्डेटा. खाली काय आपण पुढे काय पाहणार आहोत? काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर पाहणार आहोत. कोणाचे? या फायलम कॉर्डेटाचे. सी, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. नोटोकॉर्ड जो काय तो कोणत्याही एका डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये असणार आहे. Pharyngeal gill slits are present in the body during at least any developmental stage.
फॅरेंजियल गिल स्लिटसुद्धा कोणत्या तरी एका डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये असणार आहे, मीन्स अडल्ट और लार्वा स्टेजमध्ये. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ बॉडी. यांच्यामध्ये जो काही स्पायनल कॉर्ड आहे तो बॉडीच्या डॉर्सल साईडला म्हणजे बॅक साईडला प्रेझेंट असणार आहे. हर्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. आणि हर्ट कोणत्या साईडला असणार आहे? फ्रंट साईडला प्रेझेंट असणार आहे. व्हेंट्रल साईड म्हणजे फ्रंट साईड. नाउ लेट्स सी अ सब फायलम युरोकॉर्डेटा. दीस आर मराईन ॲनिमल्स. ही ॲनिमल्स कसे आहेत? मराईन आहेत, म्हणजे ही ॲनिमल्स कुठे राहतात? सॉल्टी वॉटरमध्ये राहतात. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट और ट्युनिक. आणि त्यांची बॉडी कशानं कवर केली आहे? स्किन लाईक टेस्ट और ट्युनिक यानं कवर केलेली आहे. लार्वी ऑफ these animals are freely swimming and notochord present in only tail region of larva, hence they are called as urochordate. त्यांना युरोकॉर्डेटाच का म्हणतात? कारण त्यांचा काही लार्वा आहे, त्या लार्वीच्या मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे, आणि ते पण कुठे? टेल रिजनमध्ये. लार्वाच्या टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? युरोकॉर्डेटा म्हणतो. दिस इज द डायग्राम ऑफ हार्डमानिया. लार्वा मेटामॉर्फिस into adults after settling down at bottom of the sea. आणि जेव्हा लार्वा सीच्या बॉटमला जाऊन बसतो त्यावेळेस काय होतं? अडल्ट त्याच्यामध्ये त्याचं मेटामॉर्फिस होऊन काय होतं? अडल्ट बनतो. जनरली दिस ॲनिमल्स आर हर्मोपोडाईट. आणि ॲनिमल्स कसे आहेत? शक्यतो हर्मोपोडाईट आहेत, मीन्स दे कंटेन्स बोथ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. लेट्स सी एक्झाम्पल. हार्डमानिया, डॉल्युलियम आणि ऑकिओप्लुरा. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ सब फायलम युरोकॉर्डेटा. Now let's learn a subphylum Cephalochordata. These are small fish-like marine animals. ही ॲनिमल्स कसे आहेत? छोटे आहेत आणि माशासारखे दिसतात आणि राहतात कुठे? मराईन ॲनिमल म्हणजे सॉल्ट वॉटरमध्ये राहतात. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. आणि नोटोकॉर्ड कुठे आहे? तर पूर्ण बॉडीच्या एवढी बॉडीची लेंथ आहे तेवढ्या लेंथचा काय त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. नंतर फॅरिंग्स कसा? खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? गिल स्लिट्स असं आहे. These animals are unisexual. आणि ॲनिमल्स कसे आहेत? युनिसेक्शुअल्स आहेत, मीन्स दे कंटेन आयदर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन और फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सिस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सबफायलम Cephalochordate. Now let's learn about subphylum Vertebrata or Cranata. In this animal, notochord is replaced by vertebral column. या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्डचं रिप्लेसमेंट होऊन त्यांच्यामध्ये काय आलेलं आहे? व्हर्टिब्रल कॉलम आलेला आहे. इन दिस ॲनिमल हेड इज वेल डेव्हलप. या ॲनिमलमध्ये हेडचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालेली आहे. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. त्यांचा ब्रेन प्रोटेक्ट केलेला आहे कशानं? क्रेनियमनं. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस और बोनी. त्यांचं जे काही एंडोस्केलेटन असणार आहे ते कसं असणार आहे? कार्टिलिजिनस असणार आहे किंवा बोनी असणार आहे. म्हणजे कार्टिलेजपासून बनला असेल किंवा बोनपासून बनलेला असणार आहे. सम कॉर्डेट्स आर जॉलेस. आणि काही कॉर्डेट्स कसे आहेत? जॉलेस आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये जॉ नाही म्हणजे जबडा नाही आहे. आणि सम कॉर्डेट्स आर विथ जॉज आणि सम आर विथ जॉज. आणि बघा गॅन्थोस्टोमॅटा हा जो काही कॉर्डेट आहे त्याच्यामध्ये जॉ आहे, आणि अजंता जो काही कॉर्डेट आहे त्याच्यामध्ये जॉ नाही आहे, जबडा नाही आहे. सबफायलम Vertebrata is divided into 6 classes. बघा हा व्हर्टिब्रेटा जो सबफायलम आहे त्याचं फर्दर डिव्हिजन झालेलं आहे. किती क्लासमध्ये? 6 क्लासेसमध्ये. बघा क्लास सायक्लोस्टोमॅटा. These animals have jaw-less mouth provided with sucker. आणि सायक्लोस्टोमॅटामधील जी काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये माउथ आहे का? जॉलेस माउथ आहे. त्यांच्यामध्ये माउथमधला जबडा अजिबात नाही आहे, म्हणून ते काय करतात? सकिंगद्वारे फूड घेत असतात. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्केल. आणि त्यांची स्किन कशी आहे? मऊ आहे आणि त्यांच्या स्किनवरती स्केल नाही आहेत, म्हणजे खवले नाही आहेत. पेअर्ड अपेंडेजेस आर प्रेझेंट. आणि अपेंडेज कसे आहेत?
पेअर्ड आहेत. एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. त्यांचं जे काय एंडोस्केलेटन आहे ते कशापासून बनलेलं आहे? कार्टिलेज पासून बनलेलं आहे. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट. आणि ही खूप सारे ॲनिमल्स कसे आहेत? एक्टोपॅरासाइट आहेत, म्हणजे दे लिव्ह ऑन द बॉडी ऑफ होस्ट. एक्झाम्पल पेट्रोमायझॉन and magazine. These are the examples of class Cyclostomata. See, this is the Petromyzon. Now let's learn the second class, that is Pisces. These are cold-blooded aquatic animals living in marine and fresh water. हे animals कशा आहेत? Cold-blooded आहेत, means poikilothermous animals. And aquatic animals means they live in water and living in marine. आणि खाऱ्या पाण्यामध्ये ते राहतात. बॉडी स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. त्यांचे बॉडीचा शेप कसा आहे? स्पिंडल शेप आहे, म्हणजे पुढे टेपरिंग असते, पाठीमागं पण टेपरिंग असते आणि मध्यभागी बल झालेली असते. त्याला आपण या बॉडीला आपण काय म्हणतो? स्पिंडल शेप बॉडी म्हणतो. कशासाठी असते स्पिंडल शेप बॉडी? त्यांची वॉटर रेजिस्टन्स कमी करण्यासाठी. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. आणि त्यांच्यामध्ये काय पेअर्ड किंवा अनपेड फिन्स आहेत कशासाठी? पोहण्यासाठी. सी दिस. टेल फिन इज युजफुल ॲज स्टीरिंग ऑर्गन्स ड्युरिंग स्विमिंग. बघा, त्याचा जो काय टेल फिन आहे, लास्टचा जो फिन आहे तो त्याचा वापर कशासाठी होतो? तर स्विमिंग करण्यासाठी. स्विमिंगच्या वेळेस त्याचा स्टेरिंग करण्यासाठी, म्हणजे त्याला वळण्यासाठी, काय मूव्ह करण्यासाठी तो टेल फिनचा वापर करतो. Exoskeleton is in the form of scales and endoskeleton is either cartilaginous or bony. बघा, त्यांचं एक्झोस्केलेटन कसं असणार आहे? इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स, म्हणजे एक्झोस्केलेटन वरती काय असणार आहे? स्केल्स असणार आहेत. आणि एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. एंडोस्केलेटन कसं असणार आहे? कार्टिलेजपासून बनलं असेल किंवा बोनपासून बनलं असणार आहे. रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. रेस्पिरेशन कशाद्वारे करणार आहेत? ते गिल्सद्वारे रेस्पिरेशन करणार आहेत. एक्झाम्पल राहू, pomfret, seahorse, and shark, electric ray and sting ray. These are the examples of class Pisces. Now let's learn about second class, that is Amphibia. These animals are strictly aquatic during larval life and perform only aquatic respiration. बघा, larval aquatic, बघा लार्वल लाईफमध्ये ते स्ट्रिक्टली म्हणजे कुठे राहतात? पाण्यातच राहतात. आणि परफॉर्म ओनली अक्वॅटिक रेस्पिरेशन. ज्यावेळेस ते लार्वल लाईफमध्ये असतात तेव्हा ते फक्त अक्वॅटिक रेस्पिरेशन दाखवतात, म्हणजे स्केल्सनं त्यांच्या स्किनद्वारेच रेस्पिरेशन दाखवतात. दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग अडल्ट लाईफ अँड कॅन परफॉर्म अक्वॅटिक ॲज वेल ॲज टेरेस्ट्रियल रेस्पिरेशन. आणि जेव्हा ते कुठे राहतात? पाण्यावरती राहतात. अडल्ट स्टेजमध्ये ते पाण्यावरती सुद्धा राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. तेव्हा ते दोन्ही रेस्पिरेशन दाखवतात, ॲक्वॅटिक पण आणि टेरेस्ट्रियल रेस्पिरेशन सुद्धा. दे हॅव 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. डिजिट्स आर विथ क्लॉज. आणि त्यांच्या अपेंडेजेस कशा आहेत? पेअर आहेत आणि डिजिट्स विथ क्लॉज. व्हॉट इज मीन बाय डिजिट? डिजिट्स मीन्स द टो और फिंगर ऑफ व्हर्टिब्रेट ॲनिमल. व्हर्टिब्रेट ॲनिमलचं जे काय टो किंवा फिंगर असतं त्याला आपण काय म्हणतो? डिजिट्स म्हणतो. एक्झोस्केलेटन इज ॲब्सेंट. त्यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन नसतं. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. आणि त्यांची स्किन हमेशा मॉइस्ट असते कशासाठी? रेस्पिरेशन करण्यासाठी. एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट. त्यांच्यामध्ये एक्सटर्नल इयर नसतं. बट टिप्नम इज प्रेझेंट. त्यांच्यामध्ये काय असणार आहे? टिप्नम असणार आहे इयरच्या ऐवजी. एक्झाम्पल नेक इज ॲब्सेंट. त्यांच्यामध्ये मानसुद्धा नसते. आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. एक्झाम्पल टोड, सॅलॅमेंडर आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लास अम्फेबिया. नाव लेट्स लर्न अबाउट क्लास रेप्टिलिया. According to the course of animal evolution, these are first 2 terrestrial animals with creeping movement. बघा, इव्होल्युशनच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला ते पहिले जमिनीवर राहणारे ॲनिमल्स आहेत आणि ते कोणतं मुवमेंट दाखवतात? क्रिपिंग मुवमेंट.
These are cold-blooded animals, means poikilothermous animals. They creep on the land as their body cannot be lifted up. आणि ते क्रिपिंग मुवमेंट दाखवतात लँडवरती का की त्यांची बॉडी लिफ्ट होऊ शकत नाही. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. त्यांची स्किन कशी असते, हमेशा ड्राय असते, कोरडी असते आणि स्केली. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. हेड आणि ट्रंकच्या मध्ये काय असणार आहे, नेक असणार आहे. एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट. यांच्यामध्ये सुद्धा एक्सटर्नल इयर असतो का, नाही. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. व्हॉट इज मीन बाय डिजिट? डिजिट मीन्स द toe or finger of land vertebrate. Examples are tortoise, snake, lizard. These are the examples of class Reptilia. Now let's learn about the class Aves. These vertebrate are completely adapted for aerial life. आणि ही जी काही वर्टिब्रेट आहेत क्लास एव्ज मधली ती सगळे एरियल लाईफसाठी अडॅप्टेड झालेले आहेत. These are warm-blooded animals, means homeothermous, means they can maintain their body temperature constant. बघा ते त्यांचं ब्लड कसं आहे, हमेशा वॉर्म आहे, म्हणजे ते त्यांचं बॉडी टेम्परेचर हमेशा कॉन्स्टंट मेंटेन करतात. बॉडी स्पिंडल शेप टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. आणि हवेमध्ये उडताना एअरचं रेजिस्टन्स कमी करण्यासाठी त्यांची बॉडीचा शेप कसा आहे, तर स्पिंडल शेप आहे. Forelimbs are modified into wings. Digits are covered with scales and bear claws. Digits वरती कवरिंग कशाची आहे, स्केलची कवरिंग, म्हणजे खवले आहे त्यांच्या स्केल. Exoskeleton is present in the form of feathers. Neck is present between head and trunk. बघा त्यांच्यामध्ये मान आहे, कोणामध्ये, हेड आणि ट्रंकच्या मध्ये. Jaws are modified into beak. जबड्याचं मॉडिफिकेशन होऊन त्यांचं काय बनलं आहे, चोच बनली आहे. बीक मीन चोच. एक्झाम्पल आहे पीकॉक, पॅरोट, पिगॉन, डक अँड पेंजिन. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लास एव्ज. नाउ लेट्स लर्न दॅट इज लास्ट क्लास, दॅट इज क्लास मॅमेलिया. प्रेसेन्स ऑफ मॅमरी ग्लँड इज अ टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमेलिया. त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड असणं हे काय, मॅमेलियाचं एक कॅरेक्टर, इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. These animals are warm blooded. आणि हे ॲनिमल्स कसे maintain their body temperature, means they can maintain their constant body temperature at any conditions. Body is divided into head, neck, trunk and tail. त्यांच्या बॉडीचं डिव्हिजन झालेलं आहे हेडमध्ये, म्हणजे डिवाइड झालेलं आहे हेड, नेक, ट्रंक आणि टेलमध्ये. Digits are provided with nails, claws or hooves. Exoskeleton is in the form of hairs or fur. Examples: elephant, human, kangaroo, dolphin and bat. These are the examples of class Mammalia. Thank you students. If you like this video, then please subscribe my channel, and if you have any doubt or any question, you can SMS on the given number, that is 7057909728.